नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी आज जो विषय सांगणार आहे तुम्हाला त्याच्याशी जुळणारी एक गोष्ट मला आठवते. दरोडेखोरी, चोरी ही अनेकदा टोळीकडून होते आणि अशा टोळीमध्ये जे लोक असतात त्यांनी जगाशी बेईमानी केली तरी एकमेकांशी त्यांना प्रामाणिक वागावं लागतं. आणि जर ते एकमेकाशी प्रामाणिक नसतील तर तो दरोडा यशस्वी ठरत नाही. आणि यशस्वी ठरला तरी त्या दरोड्याचे जे फायदे असतात, ती लूट असते, ती त्यांना वाटून सुद्धा घेता येत नाही. अशी एक छान गोष्ट मी कधीतरी बालपणी वाचलेली आहे की 4 दरोडेखोर असतात आणि ते कुठेतरी मोठ्या सावकाराचं घर लुटतात आणि प्रचंड नाणं सोनं संपत्ती घेऊन तिथून निसटतात आणि जंगलात येतात आणि खूप थकलेले असतात. त्यांना भुका पण लागलेल्या असतात. पण कुठेही जाग नाही अशा सुरक्षित ठिकाणी आलो असं बघून ते एक खड्डा खणतात आणि तिथे ती सगळी आणलेलं सोनं नाणं संपत्ती दडवतात. आता गंमत अशी असते, भूक लागलेली असते. मग त्यातले दोघे म्हणतात की आम्ही जाऊन गावात जेवतो आणि तुम्हा दोघांसाठी जेवण घेऊन येतो. तोपर्यंत उरलेल्या दोघांनी तिथे खड्डा खणून पुरलेल्या संपत्तीचं लुटीचं संरक्षण करावं. आलोय, परत आलो जेवून आणि तुम्हाला जेवण घेऊन आलो की तुम्ही जेव्हा, मग त्या संपत्तीचं समान वाटप करू आणि पाहिजे तर आपापल्या मार्गाने निघून जाऊ. उरलेले दोघेही मान्य करतात आणि त्याप्रमाणे दोघे जण उठून गावात जातात, जेवतात वगैरे, आपसात गप्पा करतात, बोलत असतात आणि त्यांच्या डोक्यात एक येतं की जी काय संपत्तीची लूट करून आणली आहे ती लूट 4 लोकांमध्ये वाटली तर आपापल्या प्रत्येकाच्या वाट्याला रुपयातले 4 आणीच येतील. म्हणजे 4 वाटेकरी आहेत म्हणून 4 आणे येणार. पण वाटेकरी 2च झाले तर आपल्याला 8 आणे मिळू शकतात. म्हणजे आपण जे जेवायला आलोय आणि जेवण घेऊन जायला आलोय त्या दोघांच्याच वाट्याला सगळी लूट आली तर आपल्याला 50-50 पैसे 8 आणे मिळू शकतात. निम्मा नम्मा हिस्सा मिळू शकतो. आणि मग ते दोघे आपसात जेवताना एक कारस्थान करतात की आपण जाताना जेवण घेऊन जाऊ पण त्या जेवणामध्ये विष घालवू. म्हणजे आपण परत गेल्यानंतर त्यांना जेवण दिले की ते भरभर जेवतील आणि एकदा ते जेवले की मरून पडतील. म्हणजे सगळी लूट आपली, आपण अर्धी अर्धी वाटून घेऊ. दोघे खुश होतात आणि त्याप्रमाणे जे जेवण बांधून घेतात त्यामध्ये ते विष कालवतात आणि परत येतात. पण गंमत अशी आहे की हे दोघे जो विचार करत असतात तसाचा तसा विचार जो उरलेल्या दोघांनी केला तर काय, अशी शंका या जेवण आणायला गेलेल्यांच्या मनात शिवत नाही. पण तिकडे तोच विचार चालू असतो. ते बसल्या बसल्या त्या जंगलामध्ये असा विचार करतात दोघे एकमेकांशी बोलताना की ह्या दोघांना तरी कशाला द्यायचं, आपण आपसातच सगळं वाटून घेऊ. एक तर आता हे घेऊन निघून जाऊ, ते येऊन ते बोंबलत बसतील. तर दुसरा म्हणतो नाही, आपल्याला भुका लागल्यात, आपण एवढं ओझं घेऊन चालू शकणार नाही. त्यापेक्षा ते येऊ देत, आपण त्यांना आले आले की मारून टाकू. त्याने आणलेलं जेवण जेवू आणि ही लूट आपसात वाटून निघून जाऊ. दुसऱ्याला ते पटतं आणि मग जंगलात थांबलेले दोघे या दोघांची वाट बघत असतात. आणि त्याप्रमाणे गावात गेलेले दोघे परतले की जंगलात थांबलेले दोघे पहिले त्यांच्यावर हल्ला चढवतात आणि त्यांना मारून टाकतात. म्हणतात चला आता जी काय लूट आहे ती आपल्या दोघांची आहे, आपण अर्धा अर्धा वाटा करू पण आधी जेवून घेऊ म्हणजे आपापल्या वाट्याने जाता येईल. आणि त्याप्रमाणे ते जेवून घेतात. पण जेवल्यानंतर त्या जेवणात विष असल्यामुळे तेही तिथल्या तिथे मरून पडतात. मुद्दा असा आहे की लूट केली पण लूट करताना जितक्या एकत्रितपणे एकजुटीने तुम्ही ते काम केलेलं होतं, तो जो प्रामाणिकपणा होता एकमेकाच्या मदतीचा, तो नंतर वाटून घेताना सुद्धा तेवढा प्रामाणिकपणा असला पाहिजे. नसला तर लूट करता येते पण लुटीचा लाभ घेता येत नाही. आणि हीच अवस्था आज भारतातल्या सगळ्या विरोधी पक्षांची आहे. त्यांना मोदी सरकार पाडायचंय
आणि सत्तेचा खजिना लुटायचा आहे. सत्ता आपल्याला बळकवता आली पाहिजे ही त्यांची अनिवार्य इच्छा आहे, महत्वाकांक्षा आहे. आणि मोदींच्या इतकी ताकद आपल्याकडे नसेल तर मग आपण वेगवेगळे पक्ष म्हणून लढण्यापेक्षा आघाडी आणि एकजूट करून आपली ताकद दाखवायची आणि लढायचं ही त्यांची भावना आहे आणि ती चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण एकजूट करताना हे सगळं जे काही मिळवायचं आहे ते मिळताना त्याच्याकडून घेतलं तर आपसात वाटून घेण्याची आणि प्रामाणिकपणे त्यात हिस्सा एकमेकाला देण्याची इच्छा असली पाहिजे. आणि ती इच्छा किंवा तो परस्पर विश्वास नसल्याच्या साक्षी वारंवार मिळत असतात, पुरावे वारंवार येत असतात. तुम्हाला आठवत असेल, साधारण वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणूक संपली आणि विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र असलेल्या उबाठा शिवसेना, शरद पवार एनसीपी आणि काँग्रेस या तीन पक्षांना 48 मध्ये 31 जागा मिळाल्या होत्या. जवळजवळ 2/3 यश त्यांना मिळालेलं होतं. पण ते यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत जी लूट नंतर करायची, म्हणजे महाराष्ट्र विधानसभा जिंकल्यानंतर जे सरकार आणि सत्ता बनणार आहे ती कल्पनेतली लूट आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त मिळेल या भीतीने हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या उरावर बसले होते. आणि म्हणून उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून मागणी करत होते, निवडणूक होण्याच्या आधी, मतदान होण्याच्या आधी, निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करा. याचा अर्थ उद्धव ठाकरे हाच आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे असं जाहीर करा. यासाठी उद्धव ठाकरे हट्ट धरून बसले होते. पण राहुल गांधी किंवा काँग्रेस त्यावर चकार शब्द बोलायला तयार नव्हते. आणि त्यामुळे ज्या काही विधानसभेच्या 288 जागा होत्या त्या तीन पक्षांमध्ये किंवा तीन गटांमध्ये वाटणी करेपर्यंत वेळ निघून गेला. आणि इथे फरक पडतो, तिघांचा एकमेकावर किती विश्वास नव्हता हे त्या सगळ्या लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिसत होतं. उलट दुसरीकडे यावर कुठचीही वाच्यता न करता शिंदे, फडणवीस, अजितदादा या तिघांनी आपापल्या पक्षामध्ये जागांचं यशस्वी वाटप करून विषय संपवलेला होता. ते निवडणुकीच्या प्रचाराला सुद्धा लागले होते. पण लोकसभेचे यश पचवता न आलेले आणि विधानसभेचं यश मिळण्याआधीच सगळं आपल्यालाच मिळावं या हट्टापायी महाविकास आघाडीतले जे पक्ष लढत होते ते बघितलं की त्या चार दरोडेखोरांची आठवण येते. सगळं आपल्याला पाहिजे आणि त्यासाठी परस्पर विश्वासाची आहुती देणारे लोक एकत्र येऊन कुठचीही आघाडी होत नाही. हा महाराष्ट्रातला अनुभव आहे. पण म्हणून दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे इंडी अलायन्सचे दोन मित्र पक्ष होते. त्यांना हातात हात घालून खांद्याला खांदा लावून भाजपशी लढता आलं का नाही? 2, 4, 5 जागा अधिक पाहिजेत किंवा कमी पाहिजेत याच्यावरून जागा वाटपा, ज्या जागा जिंकायच्या आहेत त्या जागावरून इतकी हाणामारी झाली की दोघे वेगवेगळे लढले आणि भाजप निवडणूक जिंकून गेला. तेच आता बिहारमध्ये होऊ घातलेलं आहे. बिहारमध्ये गेले 2-3 महिने मोठमोठे मोर्चे, यात्रा, काय म्हणाल ते होत आहे, रॅलीज होत आहेत. पण इंडी अलायन्स म्हणून जे काय गठबंधन बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी तयारी करते त्यात समोरून जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याशी टक्कर देणं, त्यांना हरवणं याचा विचार होण्यापेक्षा जागा वाटण्यामध्ये आपले जे सहकारी पक्ष आहेत त्यांना हरवण्याची एकमेकांची स्पर्धा चालू आहे. आणि जेव्हा अशी स्पर्धा असते तेव्हा तुम्ही तुमच्या समोरच्या बलाढ्य शक्ती आणि शत्रू यांच्या समोर उभे राहू शकत नसता किंवा टक्कर देऊ शकत नसता. आणि म्हणून अजूनही बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि
राहुल गांधी किंवा काँग्रेस आणि आरजेडी या दोन आघाडीतल्या प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपाविषयी बोलणी सुद्धा होऊ शकत नाहीये, दोघातून विस्तव पण जात नाहीये. गेल्या वेळेला 70 जागा काँग्रेसला दिल्या आणि काँग्रेसने त्यापैकी 19 जिंकल्या आणि 51 हरल्या. तर यावेळेला त्यांना तेवढ्या जागा द्यायच्या नाहीत. फार फार तर 50-52 देऊ असा लालू प्रसादांचा हट्ट आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस 70 कमीत कमी जागावर हटून बसलेलं आहे. असो, मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, की ज्या वेळेला अशी परिस्थिती असते, परस्पर विश्वास नसतो, तेव्हा तुम्ही एकजुटीने कुठचीही लढाई लढू शकत नाही. आणि एकजुटीची लढाई याचा अर्थ काय असतो? तुमचा मित्र पक्ष जिथे लढतोय तिथे आपणच लढतोय या भावनेतून आपली सगळी ताकद त्या पक्षाच्या मागे झोकून देता आली पाहिजे. ती जर तुम्ही झोकून देणार नसाल किंवा त्यासाठी तुमची तयारी नसेल तर आपोआपच तुम्ही हातच राखून काम करता आणि कदाचित तेवढ्याच फरकाने आपल्या मित्र पक्षाचा त्या विधानसभेमध्ये किंवा त्या निवडणुकीमध्ये पराभव होतो. अगदी आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जे काय झालं ते नेमकं तेच झालेलं आहे. आपला इंडी अलायन्स म्हणून जो काय जमावडा आहे, ते हिंदीमध्ये म्हणतात ना, भानुमती का काय, कही की ईट कही का रोडा, भानुमतीने कुणबा जोडा. म्हणजे वीट कुठची, रेती कुठची, काय कुठची, आणि झालं बघा, ढीक तयार झाला म्हणजेच घर बांधून झालं असं जे काय म्हटलं जातं. तशा रीतीने जी आघाडी झाली आहे ती लढण्यासाठी एकजीव सेना नाहीये, एकमेकांच्या मदतीला येत नाही. प्रसंगी अनेक चॅनेलवर या विविध इंडी आघाडीतल्या प्रवक्त्यांची जी भांडणं असतात ती आपण बघतो. अगदी काल परवा किती मतं फुटली याच्यावर महाविकास आघाडीतले राहुल काय ते संजय राऊत एक मत व्यक्त करतात आणि त्यांच्या नेमकं उलट मत सुप्रिया सुळे व्यक्त करतात. ही इतकी त्यांची पक्की एकजूट आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्सचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार पराभूत होणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची किंवा ओपिनियन पोल करणाऱ्याची गरज नव्हती. हे त्यांनाही माहिती होतं. पण त्यांना एक तगडी लढत आम्ही देतोय. मोदी आणि त्यांच्या भाजप सहित एनडीए अलायन्स ही कितीही शक्तिशाली असली तरी त्यांच्यामध्ये आपसात मतभेद आहेत, त्यांच्या मतामध्ये फाटाफूट आहे, त्यांच्या पक्षांमध्ये फाटाफूट आहे, ही दाखवण्याची ही एक सुवर्ण संधी होती. राष्ट्रपती पदाचा इंडिया अलायन्सचा उमेदवार निवडून येणार नाही माहिती होतं, पण त्या निमित्ताने सिद्ध काय करायचं होतं की मोदी जितकं भक्कम सरकार आहे, आपल्या मागे 293 खासदार लोकसभेत आहेत असं दाखवतात, तितके ते एकजूट खासदार मोदींच्या मागे नाहीत हे दाखवण्याची संधी होती. आणि त्यामुळे राज्यसभा लोकसभा मिळून जे काय 423 किंवा 427 खासदार एनडीए उमेदवाराच्या मागे आहेत त्यापेक्षा त्यांना कमी मतं पडणं हा सुद्धा एक प्रकारे इंडी अलायन्सचा राहुल गांधींच्या गठबंधनाचा विजय ठरला असता. की धक्काच दिला, पण ते झालं नाही, झालं उलट. इंडी अलायन्सचा उमेदवार त्यांच्या असलेल्या मतांपेक्षा कोण म्हणतो 29 मतांनी, कोण म्हणतो 14 मतांनी, कोण म्हणतो 15 मतांनी विजयी झाला. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी की इंडी अलायन्सचा उमेदवार हा त्यांना अपेक्षित असलेल्या आणि मतदान केलेल्या लोकांपेक्षा 15 मतं कमी पडून पराभूत झाला. जयराम रमेश हे राहुल गांधींचे उजवे डावे हात आहेत. त्यांनी सांगितलं होतं की आमची 315 मतं मतदानाला आले होते आणि तेवढी मतं तर आम्हाला हमखास पडणार. अधिकची एनडीएची भाजपच्या गोटातली मतं किती फुटतात ते निकालाच्या वेळेला कळेल असं जयराम रमेश बोलले होते. पण प्रत्यक्षात त्यांनी जी मोजून सांगितली होती 315 मतं ती सुद्धा त्यांना मिळाली नाहीत. 15 मतं कमी झाली, 15 मतं बाद झाली. पण बाद झालेल्या मतांमध्ये कमीत कमी 10 मतं ही एनडीएची आहेत असं सांगितलं जातं. आणि तसं असेल आणि 5च मतं यांची बाद झाली असतील तर मग एनडीएला
जी 200 काही 452 मतं मिळाली, याचा अर्थ सरळ आहे की राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या ज्या इंडी अलायन्स किंवा आघाडी आहे त्यामध्ये कुठेही एकजूट नाहीये, एक जिन्सीपणा नाहीये आणि त्याचा हा परिपाक आहे. त्यामुळे धक्का द्यायला निघाले होते कोणाला? मोदींना, पण स्वतःच धडक देऊन आडवे पडलेले. आणि त्यातून मग आता इंडिया अलायन्सचे पक्ष हे एकमेकावर आरोप करताना दिसतंय. आम्ही ठामपणे काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिलं होतं, सुदर्शन रेड्डींना मत दिलं होतं, पण काँग्रेसचीच मतं फुटली. काँग्रेस म्हणतं की तमुकाची फुटली, दुसरा मित्र पक्ष म्हणतो तमुकाची फुटली. म्हणजे ते जसे 4 दरोडेखोर होते, ज्या दोघांनी विष घालून आणलं त्यांना थांबलेल्या दोघांनी मारलं आणि मग विषारी अन्न खाऊन तेही मेले, तसं हा जो पराभव आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतला, तो नुसता पराभव नाहीये. त्यातून इंडी अलायन्स मधल्या राहुल गांधींच्या पक्षाच्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या इंडी अलायन्सच्या आघाडीमध्ये किती बेबनाव आहे, किती एकमेकाविषयी अविश्वास आहे, संकटकाळी एकमेकाला ते किती सहजगत्या दगा देऊ शकतात, याचं प्रदर्शन घडवलं गेलं. आणि त्यामुळे मतं कुठल्याही पक्षाची फुटलेली असो, पण ती इंडी अलायन्सची मतं फुटली याविषयी आता दुमत राहिलेलं नाही. साहजिकच एक गोष्ट साफ आहे की मतं फुटली असतील कुठच्याही पक्षाची, पण ती इंडिया अलायन्सची फुटली आणि त्यानंतर इंडिया अलायन्स मधले मित्र पक्ष हे एकमेकाच्या उरावर बसलेले आहेत. तू नालायक आहेस, तुझ्यामुळे पडलं, आम्ही व्यवस्थित होतो, आम्ही प्रामाणिकपणे मतदान केले, आमची मतं फुटलेली नाही. कोणाची तरी फुटली ना, आणि ती का फुटली याचा विचार करा. एकमेकावर दोषारोप करून उपयोग नाहीये. ती फुटली याचं कारण तुमच्या आघाडीमध्ये एकजिन्सीपणा नाही. आणि एनडीए किंवा भाजपची जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये एकमेकाविषयी विश्वासाचं वातावरण असलं पाहिजे, असा प्रयत्न मोदी शहा करतात. आणि पक्ष पातळीवर आणि प्रत्येक मित्र पक्षाच्या पातळीवर ते होतं. साधी गोष्ट सांगतो, एकनाथ शिंदे यांचा खासदार सुपुत्र श्रीकांत शिंदे याला एनडीएने आपला पोलिंग एजंट बनवला होता. भाजपने आपल्या मित्र पक्षांना पोलिंग एजंट मध्ये म्हणून बसवलं होतं आणि काँग्रेसने जयराम रमेशांना बसवलं होतं. तिथे सगळा फरक कळतो. त्यामुळे एनडीए बाजूला ठेवा, तुम्ही आधी एकजूट व्हा आणि एकजूट होण्यासाठी परस्परांवर विश्वास निर्माण होईल असं काहीतरी इंडिया आघाडीतल्या लोकांनी करावं. आधी एकमेकांच्या उरावर बसणं सोडा, एकमेकांना शत्रू समजणं सोडा, एकमेकांना आपल्यातलं काही द्यायचा विचार करा. पण ज्या वेळेला आपण दुसऱ्याला काही मित्र म्हणू देणार नाही, पण मित्र म्हणून त्याचं सगळं मी ओरबाडीन आणि ते त्याने निमूटपणे मान्य केलं पाहिजे, अशी लोक एकत्र जमतात, असे मित्र एकत्र येतात. त्यातून मैत्री होत नाही, आघाडी होत नाही किंवा एखादी संस्था संघटनाही उभी राहत नाही. नेमकी तीच अडचण इंडी अलायन्स मध्ये आहे आणि नेमका तोच दोष एनडीए मध्ये नसेल तर एनडीएला भाजप, एनडीए, मोदी यांना हरवणं राहुल गांधी किंवा इंडी अलायन्स यांना अशक्य आहे. कारण ते समोरच्याशी लढण्यापेक्षा एकमेकाच्या उरावर बसत असतात, ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.